गोंदिया जिल्ह्यातील या उषा मडावी गेल्या 7 वर्षापासून सरकारी यंत्रणा, जंगल ठेकेदार, गौण खनिज माफियांविरोधात त्या लढतायत. गोंदिया जिल्ह्यातलं अतिदुर्गम नानवा हे उषाताईंचं गाव. 4 मुलं, पती, एक कुडाची झोपडी आणि उदरनिर्वाहासाठी 4 एकर शेती असा त्यांचा संसार. 3री पर्यंत शिक्षण घेतलेल्या उषाताईंनी मुलांच्या शिक्षणावर भर तर दिलाच, शिवाय गावात दारूबंदी करून आपल्या लढ्याला सुरुवात केली. इथेच उषाताईंचं नेतृत्व गुण सरकार दरबारी दिसलं आणि त्यांना संयुक्त वन व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद मिळालं. जंगल लुबाडणाऱ्यांच्या साऱ्या घडामोडींवर बारीक नजर ठेवत उषाताईंनी हे शिवधनुष्य समर्थपणे पेलले. या कामात पुरुष साथ देत नाहीत म्हटल्यावर त्यांनी महिलांची फौज तयार केली. ते उत्पादन जास्त होयत, जास्त म्हणजे गिट्टी तोडणं, काढी नेणं, पूर्ण म्हणजे रात दिवस ट्रॅक्टर चालणं असं जास्त होत. पर पूर्ण बाया एकट्ठे करून आम्ही जिकड तिकड म्हणजे पूर्ण एकामेकाला फोन लावून एकट्ठे जंगलात होऊ, ह्याकरिता आम्ही जंगल वाचवलो. या महिला शक्तींनी सागाची तस्करी, वाळू माफिया आणि गौण खनिजांची लूट करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडली. महिलांच्या भीतीपोटी जंगलाची लूट रात्री सुरू झाली तेव्हा या महिला ब्रिगेडनं रात्रीची गस्तही सुरू केली. वन व्यवस्थापन समितीकडूनच गावकऱ्यांना जळाऊ लाकूड पुरवण्यात आल्यामुळे गावकऱ्यांकडून होणारी जंगलतोड आपसुकच थांबली. सुरुवातीला त्यांच्या कर्तृत्वावर शंका घेणारे वन विभागातील कर्मचारी आता उषाताईंच्या पाठी भक्कमपणे उभे राहू लागले. काम करायला कोणी धजावत नव्हता, अशा ठिकाणी त्यांनी काम करून त्या प्रकारे कंट्रोल मिळवलेला आहे आणि एक प्रकारे त्या संपूर्ण रेंजमध्ये त्याचा परिणाम होऊन अवैध वृक्षतोड किंवा अवैध गोष्टींवरती एक प्रकारे आळा बसलेला आहे. तर हे फार चांगली अभिमानाची गोष्ट आहे. अख्ख्या गावानं आता या वनराणीच्या पावलावर पाऊल ठेवलंय. त्यामुळे थोडे थोडके नव्हे तर तब्बल 500 एकराचं जंगल मौल्यवान सागाच्या झाडांनी बहरून गेलंय. जंगल समृद्ध करणाऱ्या या वनराणीला झी24 तासचा सलाम. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. एक ब्रेक घेतोय, पाहतो. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.